तर हे मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? आहे होप तुम्ही सगळे ठीक असतान. तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आणि विचार केला की मराठीमध्ये व्हिडिओ बनवू. तर आज पहिला व्हिडिओ बनवतो आहे मराठीमध्ये. तर भाई आत्ता निघालो आहे, 10 वाजलेत आणि आता मी वसईला, आता जातो आहे ठाण्याला. मस्त सर्च चालू आहे, बघू आता ठाण्यामध्ये जाऊन का कुठली ट्रिप लागते, काय ट्रिप लागते. थोडं ट्रॅफिक आहे, रोडचं काम चालू आहे, पण काही नाही, जाऊया. आणि बऱ्याच दिवसानंतर बाई व्हिडिओ शूट करतो आणि मराठीमध्ये, तर नक्की बघा. तर भेटूया. तर गाईज, जसंच मी ठाण्याला गेलो ना, मी CNG फीड केली. जिथे ॲज युजल मी रेग्युलर फील करतो CNG, तिथे मी गेलो आणि CNG फीड केली आणि बस बाहेर येऊन सर्व्हिस रोडला बसलो. तर तिकडनं मला उबरची पहिली बुकिंग लागली. ती लागली T2 एअरपोर्टची. तर मी उबरची बुकिंग होती, ती रिसीव केली आणि T2 गेले. 1 तास जवळपास लागला. आज मंडे, ॲज युजल ट्रॅफिक राहणार, वर्किंग डेज आहे. तर मग तिकडनं मी T2ला ड्रॉप केलं कस्टमरला आणि लगेच T1ला गेलो. भाई टोकन एकदम फास्ट चालू होता. तिकडनं गेलो तर भाई मला ऑलमोस्ट मला आहे ना, माहीत नाही का टोकन फास्ट असून पण अर्धा तास वेट करायला लागला आणि मला सेकंड बुकिंग आली भाई डोंबिवली. तर ॲट प्रेझेंट मी आता डोंबिवली आहे. एअरपोर्टवरून आलो. एअरपोर्टवरून मी डोंबिवलीची ट्रिप उचलली आणि आता मी ट्रिपची वाट बघतो. आता वाजले जवळपास 1. तुम्हाला अपडेट दिली होती मी 10 वाजता. त्याच्यानंतर मी CNG फीड केली, मला लगेच बॅक टू बॅक ट्रिप लागली, त्यामुळे अपडेट नाही दिली. तर बघूया आता डोंबिवलीवरून कुठनं ट्रिप लागते, कुठे लागते सांगतो बस व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तर गाईज, आत्ता मी आलेलो आहे वसईला. ॲक्च्युली कसं झालं की मी डोंबिवलीला होतो ना, तेव्हा मी तुम्हाला अपडेट दिली होती. त्याच्यानंतर मी अर्धा तास वेट केला आणि अर्ध्या तासानंतर मला लगेच एक नालासोपारा समेलपाडाची बुकिंग वाजली. लकीली काय करू, मग मी काही विचार न केला आणि उबरमध्ये होती ती आणि मी ती बुकिंग उचलली. तर मी नालासोपाऱ्याला कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आत्ता वाजले 3:30. मी तुम्हाला आय थिंक सो मी 1:30 वाजता अपडेट दिली होती. मला 1-1.5 तास गेला कस्टमरला इकडे आणूस तर, आणि म्हातारा माणूस होतं. तर मी कस्टमरला ड्रॉप केलं आहे त्यांच्या लोकेशनमध्ये. तर गाईज, घरातून कॉल आला त्यामुळे व्हिडिओ पॉज झाला. तर मला विचारत होते कुठे, तर मी सांगितलं मी वसईला आलेलो आहे. तर जास्त व्हिडिओ लांब नाही घ्यायचा, इथे आता व्हिडिओ स्टॉप करतो आहे. तर जसं काय माझा रुटीन झाला आजचा, ते मी सगळं काही सांगितलेलं आहे, अप टू डेट दिलेलं आहे. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तुम्हा लोकांना, तर एक लाईक करा, एक शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय.